राम राम मंडळी. युगे युगे कलियुगे या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तीन बाया आणि एक गडी यांनी मिळून एक कांड केलंय आणि कांड आपल्या महाराष्ट्रात सांगली जिल्ह्यात झाले आटपाडीला. ते आपण कार्यक्रम काय नेमका विषय तो आपण सविस्तर बघू. आता ह्या आटपाडीमध्ये मीना बाबासाहेब जावीर 38 वर्षीय महिला आहे. थंबनेलमध्ये बघू शकता. सुंदर, देखणी, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ती कर्तृत्ववान पती नाही, 2 मुलं आहे, त्यांचं शिक्षण आणि त्यासाठी ती स्वतः घरचं करून बाहेर राबणारी. तिथे त्या कंपनी तिला सुपरवायझर आणि जस्ट त्याचा एक स्वभाव असतो. तिचा जो स्वभाव आहे ना हा फार कडक शिस्तप्रिय. म्हणजे तिचं असं म्हणणं होतं की एखाद्या कामाचे आपल्याला काम देतोय कुणी, त्याचे आपल्याला पैसे देते, तर त्या पैशाचा मोबाईल ती स्वतः कधी 10 मिनटं लेट नाही झाली तिच्या कारकिर्दीत. तिने अजिबात हे नाही केलं. डिसिप्लिन म्हणजे शिस्तप्रिय लय ती, असा विषय होता. तिचं नाव आहे मीना बाबासाहेब जावीर. सुपरवायझरमधून काम करत असताना कडक स्वभाव होता, सगळं होतं. तर तिथं तर बाकीचे बी हाताखाली लोक होतीच. आता 20-25 लोकांचा स्टाफ होता. त्याच्यामध्ये रवींद्र पांढरे हा एक माणूस कामाला आहे, पुरुष कामाला आहे. त्याच्यानंतर हर्षदा लांडगे ही महिला कामाला आहे आणि योजना पाटील ही सुद्धा महिला कामाला आहे. ही ज्या 2 महिला आहेत, योजना पाटील तुमची हर्षदा लांडगे, या चांगल्या मैत्रिणी. कारण हिचं विचार तिला, तिचं विचार त्याला. आणि त्यांचा जोडीदार कोण? रवींद्र पांढरे. ते बी पुढच्या टेबलवरच असायचा. काय ऑफर करायचं म्हणलं, खायचं प्यायचं जेवायचं दुपारचा डबा, ही तिघं एकत्र जेवायचं, त्यांचा लय विचार. पण ते तिघं थोडे कामात कामचुकार होते बरं का. आणि त्यांची बॉस ही मीना जावीर. आता तिने ते ओळखलं. कसं असतं, डोळ्याने तिने स्कॅन केलं की ही तिघं एकत्र आहे आणि एकाला जरी आपण देव असलं तरी या दोघांना राग येतोय. तर तिला एखादीला काय म्हणलं की ती बघा ना मला असं म्हणती आणि त्यांना काहीच नाही म्हणली, मलाच म्हणली, हेन तेन लागलं पडी. काय झालं, ऑफिसमध्ये सुद्धा नोकरीमुळाचाच विषय असा आहे की नोकरीमध्ये एक वरिष्ठ असतो. मग तुम्ही खालच्या पदावर असा नाही तर वरच्या पदावर असा. फार जनरल मॅनेजर जरी तुम्ही असला तरी तुम्हाला वरिष्ठ आहे आणि कंपनीचा मालक त्याला टाचाळीत असतो. ती त्या व्यवसायाची, त्या नोकरीची जाती ध्यानात ठेवा. वरिष्ठ असतो आणि त्याची बोलणी खावा लागतात. खाऊन द्या समजा. ह्यांचं प्रमाण इतकं वाढलं की त्या तिघांचा असं एकमत, त्यांना प्रचंड चिड तयार झाली त्या मीनाविषयी. ह्या तिघांना म्हणले हिचं अपघात का होत नाही, ही मरत का नाही, हिने जीवन नको केलंय असं तसं, ही त्याला राग खाऊन होते. पण समोर आली की ती ह्यांना तासाडायची म्हणजे हे का झालं नाही अजून, ह्या फायली पूर्ण करा, ही काम पूर्ण करा, ते मला बाबा सांगू नका. 5ला सुट्टी नाही 6ला सुट्टी का, तासभर लेट पण ते काम पूर्ण, कारण कालचं काम आहे, पेंडिंग काम आहे. अशा प्रकारे लेट आल्यावर तर माझंच खोळा, मग लेट आल्यावर ती बी जास्त बोलायची. आता काही कुठली घटना घडायला एक कारण निमित्त काहीतरी असतं. हे झालं निमित्त. किती त्यांना छळायचं असं त्यांना वाटायचं. कंपनी मिटिंग होती. मिटिंगमध्ये सगळे कर्मचारी हे ते, कंपनीचा मालक आला, काय बोललं. ही जी मीना जावीर यांनी हे जे तिघं जे काम चुकार आहेत ह्यांची तक्रार बॉसला केली की हे तिघांना तुम्ही स्पष्ट भाषेत समजून सांगा, हे काम चुकारपणा करतात. ह्या 2 महिला आणि एक आघाडी नाही तर यांना रिप्लेसमेंट म्हणजे यांना बदलून टाका, यांना काढून टाका. त्या मालकाने बिगर पाण्याने केली बुवा यायची. ते आपल्या गप सॉरी सर चुकलं, परत नाही, काय करणार. असा ह्यांचा कार्यक्रम झाला. सगळ्या स्टाफ समोर, शिपायांच्या समोर सुद्धा अपमान झाला यांचा. सगळं झालं. ह्या तिघांनी शेवट असा विचार केला, म्हणजे अपमान झाला, काही करायचं पण हिला खलास करून टाकायची त्या मीनाला, असा विचार. म्हणजे माझा सांगण्याचा उद्देश असा आहे, तुम्ही एखाद्याला एवढा त्रास देऊ नका, तुम्ही एखाद्याचा एवढा बांध करू नका की पुढच्याला वाटण चालत गेलं बोसाड्यात सगळं, मी 15 वर्ष आत राहीन पण याचा काटाच काढीन, हे विचार येऊन देऊ नका. त्याच्यामुळं सगळ्याला कळतं कोण करतं काय करतं. त्याच्या बुडात हत्ती गावात लावायचं, त्याच्यातून त्याला पांगवायचा, सगळं कळत असतं पुढच्याला. पण मग तो थांबतो कावर, नाकात पाणी ज्या दिवशी नाकात पाणी शिरलं ना त्या दिवशी फक्त रक्त वाहतं, दुसरं काय वाहत नाही. ही परिस्थिती आहे आज. अशा विषय झाला ह्या घटनेमध्ये की तिघांनी ठरवलं हिला खलास करायची. मग खलास करायची कशी, त्यांनी असा प्लॅन केला की आपण उन्हाचं नाही का, म्हणजे उष्णता जास्त असल्यावर दुपारच्या वारी ऊसाचा रस वगैरे मागवतो, म्हणजे रस मागू. ती महिनाभर त्यांच्या संग चांगलं गोड बोलायला लागली. तिघं बी गोड बोलायला लागली. गोड बोलायला लागल्यावर ही खुश झाली
किंवा आता सुधारत्यानं काम चांगली करायला लागली, पण डोक्यात होता प्लॅन हिला मारण्याचा मीनाला. दुपारच्या पारी असा तारीख उजाडली 27 ऑक्टोबर 2024 ह्या दिवशी रस आणला आणि तिचा जो रस आहे त्या मीनाचा त्याच्यामध्ये दोघींनी औषध आणलं होतं आणि हा जो पुरुष आहे त्या पुरुषांनी त्याच्यामध्ये रवींद्र पांढरे विष टाकलं, रसागल्ला दिला, तिने तो प्याला. 4:30 वाजता 4 वाजता हा विषय झालता. त्यात थोडं मळमळ व्हायला लागलं, ते ती सरांना म्हणली मी घरी जाते, मला मळमळ होते, त्रास होतोय. आणि ती घरी गेली. ते रस्त्याने चक्कर आली. चक्कर आल्यानंतर त्या हॉस्पिटलमध्ये त्या रिक्षावाल्यांनी नेलं तिला. तिथं टाकलं. ते विषाचा प्रभाव इतका भयंकर होता की ती बाई तडफडत रात्री 11:30ला गेली. मीना जावेदचा मृत्यू झाल्यानंतर त्याची जी तक्रार आहे ती पोलीस स्टेशनला झाली. पोलीस स्टेशनचे 2 पोलीस आहेत, उमर फकीर आणि प्रमोद रोडे. ह्या पोलीस अधिकाऱ्यांचं, पोलीस कॉन्स्टेबलचं करावं तेवढं कौतुक कमी आहे की एक दड दाकड बाई अचानक कशी काय मृत्यू होते. तिने काहीतरी शिळपाकं खाल्लं म्हणतो, घरी खाल्लं असतं. ऑफिसमध्ये हा विषय झालेला आहे. त्यांनी अत्यंत शिताफीने प्रयत्न करून ती सगळी तिथली काय सिच्युएशन आहे तिथल्या शेवटी जे इतर कर्मचारी असतात, काही शिपाई असतात खालचे, त्यांना काय चालले सगळं माहिती, पण त्यांचं कसं आहे आपली नोकरी आणि आपण मातीचं आपल्याला काय करायचं ह्यांच्यात बांधण्यात पडायला नको. एकेकाला सेपरेट बाजूला घेऊन ह्या 2 पोलीस अधिकाऱ्यांनी उमर फकीर, प्रमोद रोडे या दोघांनी अतिशय परफेक्ट तपास करून 3 नावं ही काढलीच की ह्यांचं ह्यांचं झालं, मिटिंगमध्ये असं झालं सगळा विषय. संशयावरून महिला पोलिसांची मदत घेण्यात आली. ह्या 2 ज्या बाया आहेत आधी ह्या उचलल्या, योजना पाटील, हर्षदा लांडगे, ह्या दोघी उचलल्या. नंतर रवींद्र पांढरे ते वेगळ्या खोलीत घेतला. तिघांची व्यवस्थित सेवा केली. सेवा केल्यानंतर एक तर त्यातली फुटली की आम्हीच केलं तर असं केलं. तर विष, ती विषाची बाटली, सगळं 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 जप्त केलं. रितसर ह्या तिघांना अटक केली आणि केस बांधली. अजून स्टँड नाही झाली, केस स्टँड होईल. आणि ही दोघं कमीत कमी 3 जण 20 वर्षासाठी आदात न्यायची. म्हणजे बघा विषय किती ना, ती नोकरी इतकी महत्त्वाची होती का, किंवा एखाद्याचा जीव घेईपर्यंत इतकं ते ठरवायला पाहिजे होतं का. साधा पण माणूस आपलं जीवन जगत असताना विचारच करायला तयार नाही अजिबात. काय झालं यांचं बी आता, ती मिली, यांचा काय फरक पडला नाही किंवा यांना काय 5,000चा काय 2,000ने पगार वाढला नाही यांचा. पण पोरं बाळ उघड्यावर पडली. 20 वर्ष पुढचं आयुष्य 35, 45, 50 वर्ष बाहेर आल्यावर काय करणार तुम्ही, निम्मे अर्धे पिकले आहो, असा विषय असतो. त्याच्यामुळं जे काही करायचंय किंवा जे काही ठरवायचंय काही करा, ॲडजस्टमेंट करा. डोकं दिले पांडुरंगाने त्या मेंदूचा वापर करा, थंड डोक्याने विचार करा. आणि कुणी जर म्हणला ना, आता या तिघात मीटिंग ज्यावेळेस बसली हिला संपवायची, त्या तिघं एकदम नसते म्हणजे कुणीतरी एक म्हणलं असन, एखाद्याला जीवे मारायचे म्हणलं त्याला विरोध करा. हात एखाद्याचा जीव घेईपर्यंत हे करू नका, असं माझं हात जोडून विनंती सगळ्याला. ह्याच्यातून काही बोध घेण्यासारखं असलं तर 1 लाईक करायला काहीच अडचण नाही. रामकृष्ण हरी माऊली.